सकाळ सकाळीच आमच्या घराच्या मागे हे साप माझ्या मित्राला चावलं आणि असं कसं चावलं म्हणते चिल्ला तर व्हिडिओ पूर्ण बघा, सांगतो तुम्हाला मोर काय झालं ते. तर सकाळ सकाळीच आज कडवा ट्रॅक्टरमध्ये भरायला तिथं आणि तेच कडवा ट्रॅक्टरमध्ये भरताना इकडे त्याला साप चावलं आणि साप चावलेला कुठं आहे असं म्हणतोय चिल्ला. तर त्याला साप चावलेल्या गडबडीत व्हिडिओ करू शकलो नाही. साप चावलेल्या 10 मिनिटात म्हणजे त्याला साप उतरवायच्या जागेला नेऊन पोहोचवलेलं. ते पण काय लय लांब नाही, मध्ये एक वडा आहे, फक्त त्याला क्रॉस करून मोहरी गेल्यानंतर माळिंगेश्वर म्हणून टेम्पल आहे, त्या टेम्पल मध्येच देतात औषध. व्हिडिओ कुठल्या तर आसपासच्या गावातनं बघत असला तर इथले इथं औषध आहे, पटन येऊन घेऊन जात जा. तर ते साप आहे बघा या रौंदाखाली, त्यामुळे रौंदा इकडे कित्ता गावला, मी त्याला सापाला हुडकायला. फायनली ती साप पेन घावलेला आहे या कितच कडव्यापेक्षा आहे बघा. मग तिथनं साप धरणवाल्याला बोलून साप पेन धरून घेतली आहे तिकडं, कारण उपचार वगैरे करायला बरं होते सापाला बघून. आणि लई दिवसानंतर आमच्या गावाला श्रेया आलती, त्यामुळे व्हिडिओ करताना लाजायला जरा. तर तुम्हाला वाटायचं डायरेक्ट पाठाचा व्हिडिओ चालू केलाय काय म्हणून, तसं काय विषय नाही बघा. एकोद्याच्या रानातली चकाळ झाली म्हणतात चकाळ झाला तो, तर मक्क तर पोत्यात भरून ठेवले, पण ह्याला काही दर नाही काय नाही, त्याच्यामुळे याला पाट्या दिवशी झाकून घेतलो. कारण आता जरी पाऊस नसलं तरी पण पाट्याचं जरा दैवारनं भिजतंय, जरा मक्याला रेट येईल तेव्हा येईल, त्याच्यामुळे ऊस कशाला रान पाडून ठेवायचं म्हणताना आता रुटर वगैरे मारून मग नंतर पेरणी वगैरे घ्यायचं. रानातले तर काम रोज चालूच आहे ते, पण तेवढे फॉलोचं बटन दाबून लाईक आणि शेअर तेवढं केला का नाही माझं पण काम सोपवून जाते. वाट कसले बघताय, पटन तेवढं काम करा आणि भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये.